यार तुम्ही कोणीच माझ्या आनंदाचा माझ्या सुखाचा विचारच करत नाही यार. तुम्ही फक्त रावसाहेबांच्या इज्जतीचा, त्यांच्या नावाचा, त्यांच्या रागाचा विचार करताय. पण मी मात्र या सगळ्याच्या खूप पुढे निघून गेलोय. अहो मालक लग्नात तुमच्या सोबत जरी होणार असलं ना तरी बाकीच्यांसोबत राहायचं असतं. तुमच्या घरच्यांनी आनंदानं प्रेमानं मुक्ताला घरात घेतलं तर त्या घराची सून म्हणून नांदण्यात संसार करण्यात अर्थ येऊ. तुमच्या एकट्यासाठी आयुष्यभर तिने बाकीच्यांचा रागराग का म्हणून सहन करायचा नाही. जे तुम्हाला वाटतं तेच तुमच्या घरच्यांना वाटत असेल तर या नात्याला अर्थ आहे. नाहीतर आगीतून वाचलो आणि फुफाट्यात मेलो असं व्हायचं. आता मला सांगा, तुम्ही कामासाठी घराबाहेर असता, एखाद 2 दिवस तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर तुमच्या मागं मुक्ता एकटीच घरी असणार. आणि मग अशा वेळी तुमच्या घरचे तिच्याशी नीट नाही वागले तर हो बघा, आय कॅन अंडरस्टँड. पण मी तिला घरात थोडीच ठेवणार आहे. तिला पण मी तिच्या आवडीचं काम करूच देणार आहे. आणि तिची आवड जर संबळ असेल ना तर तिने तेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट बनवलं पाहिजे. तिची ओळख एक उत्कृष्ट संबळ वादक अशी झाली पाहिजे. आणि तिच्या ह्याच गुणांमुळे आम्हा सगळ्यांना तिच्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे. एवढंच नाही तर लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तो बघा, संबळ वादक मुक्ताचा नवरा चाललाय. अच्छा, रावसाहेब नगरकर म्हणजे ते त्या संबळ वादक मुक्ताचे सासरे, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. अहो काय बोलताय? मी जे पाहतोय ना तेच मी बोलतोय. हे बघा, मला लग्नानंतर मुक्ताची ओळख बदलून टाकायची नाहीये. तिचा स्वाभिमान, तिची कला काहीच कमी व्हायला नको. मला माहिती आहे की माझ्या घरी हे सगळं अवघड आहे. पण प्रत्येक पावलावर मी तिच्या सोबत आहे. मी तुम्हाला या आधीही सांगितलं आणि मी आज पुन्हा सांगतो की मी मुक्ताला घेतल्याशिवाय इथून परत जाणार नाही. मुक्ताशिवाय मी अपूर्ण आहे आणि आज ती मान्य करणार नाही. पण माझ्याशिवाय ती पण अपूर्णच आहे. आणि हा हट्ट मी फक्त आमच्या दोघांच्या सुखासाठी करतोय. हे बघा, जोपर्यंत मी इथून जात नाही ना तोपर्यंत मी तुमच्याच कुटुंबाचा एक हिस्सा बनून इथे राहील. प्लीज, माझी तुम्हाला विनंती आहे. आई आई अगं आपली मुक्ताताई लय नशीबवान आहे. तिला एवढं मनापासून आणि खरं खुरं प्रेम करणारं कोणतरी भेटलंय. नाहीतर बाकीचे सगळे लांडगे असतात कांताशेठ सारखे. तुम्ही किती बी हातपाय मारा पण तुम्ही या सुखापर्यंत नाही घेऊन जाऊ शकणार आहे तिला. एवढं जीवापार प्रेम करणार दुसरं कोणी भेटणार पण नाही तिला. आई अगं आपल्या सगळ्यांसाठी जीव ओतणाऱ्या माझ्या मुक्ताताईच्या सुखाला अशी लाथ नको ग मारू. तू मला माझ्याच नवऱ्याची भीती घालतीयस?
त्या गावातल्या कार्यकर्त्यांशी बोला, ती सीट आपल्याकडे काय हा मी एक 10 मिनिटात करतो फोन. माफ करा मला, पण मला अतिशय महत्वाचं बोलायचं म्हणून तुमच्या कामात व्यक्ती आणलाय मी. बोला आता काय ते. अहो आर्या मागे लागली माझ्या की आपला खानदानी हार मी तिच्या गळ्यात घालावा, पण मला पटत नाहीये हे. अजून सारंगचा पत्ता नाही, त्याचा निर्णय काय तो आपल्याला माहिती नाहीये, आणि शब्दावर शब्द देत चाललोय आपण, आणि अशाने गुंतागुंत वाढतीये फक्त. गप्प बसा. आणि गुंतागुंत कोण वाढवते? तुम्ही कमी. ते सारंग आणि मुक्ताचं प्रकरण तुम्हाला माहित होतं, आधीपासून माहित होतं. त्याच वेळेला जर मला सांगितलं असतं तर ही गुंतागुंत झालीच नसती. स्वतःचं नसलेलं डोकं वापरणं बंद करा. मला एक सांगा, निंबाळकरांना दिलेला शब्द पाळायला हवा की नको? मी जसा मागचा पुढचा सारासार विचार करतो तसा तुम्ही का नाही हो करत कधी? उद्या लोकांच्या समोर माझी बदनामी झाली, लोकांनी माझी चितू केली तर चालणार आहे तुम्हाला? ती सांगते ना, हार घाला गळ्यात तिच्या, घाला ना आणि विषय संपवा. पण मी जे काही करते ते आपल्या कुटुंबासाठी मी जे सांगतोय त्याचा जर विचार केलात ना तर मागच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं भलं होईल. आणा तो हार आणि घाला तिच्या गळ्यात. ए अरे रडू नको. हा रडायचं काही कारण नाही. आणि नुसता हार नाही ग, या घरामधल्या प्रत्येक वस्तूवर तुझा अधिकार आहे. गाजव, अधिकार गाजव, बिंदास. हवं तसं वाघ घरामध्ये. तुला सून म्हणून जर एखाद्याने मान दिला नाही तर सरळ मला येऊन सांग. मी बघतो त्याचं काय करायचं ते. हं? माझं बोलून झालंय. तुम्ही खरंच दोघांच्या बाजूने विचार करा. माझ्या मुक्तताईच्या आयुष्याचा या सुखाचा विचार करा. नाही नाही, मी हे नातं मान्य नाही करू शकत. हे नाही होऊ शकत.